नमस्कार. मी डॉक्टर धेडे डी आर, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर. बी ए भाग 3 अर्थशास्त्र या विषयासाठी शिवाजी विद्यापीठाने जे विविध पेपर लागू केलेले आहेत त्यामधील पेपर नंबर 7 जो आहे त्यामधील जो एक उपघटक आहे उपभोक्त्याचे लाभाधिक्य या संकल्पनेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना उपभोक्ता व्यवहारामध्ये कशा प्रकारचे वर्तन करतो यावर आधारित आहे. त्यासाठी प्रथम आपण उपभोक्ता म्हणजे काय हे पाहूया. जी व्यक्ती वस्तूचा उपभोग घेत असते त्यास उपभोक्ता असे म्हणतात. उपभोक्ता ज्यावेळी वस्तूची खरेदी करत असतो त्यावेळी देऊ इच्छित असणारी किंमत आणि बाजारपेठेतील प्रत्यक्ष किंमत यामधील जो फरक असतो त्यासच लाभाधिक्य असे म्हटले जाते. लाभाधिक्याची संकल्पना सर्वप्रथम फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ ए जे ड्युप्युट यांनी मांडलेली आहे. त्यानंतर डॉक्टर मार्शलने अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये ही संकल्पना अधिक सविस्तरपणे मांडून ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मार्शलने ही संकल्पना अतिशय लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना डॉक्टर मार्शल यांच्याशी संबंधित आहे. तसेच प्राध्यापक जे आर हिक्सने उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना समवर्ती वक्राच्या सहाय्याने स्पष्ट केलेले आहे. थोडक्यात उपभोक्त्याचे लाभाधिक्य अभ्यासत असताना या संकल्पनेचा उगम किंवा त्याबाबत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांची मतं विचारात घेणे आवश्यक असते. म्हणून आपण या 2-3 अर्थशास्त्रज्ञांचा उल्लेख करून ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. या संकल्पनेचे सूत्र पुढील प्रमाणे आहे. उपभोक्त्याचे लाभाधिक्य म्हणजे काय हे अभ्यासत असताना सूत्र पाहणं महत्त्वाचं असते. त्यासाठी सूत्र असे आहे: उपभोक्त्याचे लाभाधिक्य बरोबर एकूण उपयोगिता वजा वस्तूची किंमत गुणिले वस्तूंच्या खरेदी केलेल्या नगांची संख्या. अशा प्रकारे सूत्र आपल्याला सांगता येईल. उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना अभ्यासत असताना उपभोक्त्याचे लाभाधिक्य म्हणजे काय हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. प्रत्येक उपभोक्ता हातची वस्तू जाऊ नये यासाठी तो जास्तीत जास्त वस्तूला किंमत देण्यासाठी तयार असतो. परंतु प्रत्यक्षात बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची किंमत कमी असते. त्यामुळे त्या वस्तूच्या खरेदीपासून उपभोक्त्याला लाभ झाल्यासारखे वाटत असते. त्यासच उपभोक्त्याचे लाभाधिक्य असे म्हटले जाते. उपभोक्ता अनेक वस्तू व सेवांचा उपभोग घेत असतो कारण त्या वस्तू व सेवापासून त्यास समाधान मिळत असते. ज्या वस्तूपासून किंवा ज्या सेवेपासून जास्तीत जास्त उपयोगिता मिळत असते त्या वस्तूला तो जास्तीत जास्त किंमत देण्यासाठी तयार असतो. परंतु प्रत्यक्षात त्या वस्तूची किंमत कमी असते. म्हणून त्या वस्तूच्या खरेदीपासून त्या उपभोक्त्याला लाभ झाल्यासारखे वाटते. त्यासच लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मीठ, वर्तमानपत्रे, काडीपेटी, पोस्टकार्ड
यासारख्या ज्या वस्तू आहेत, या वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत. या वस्तूंना उपभोक्ता जास्तीत जास्त किंमत देण्यासाठी तयार असतो, परंतु प्रत्यक्षात या वस्तूंच्या किमती कमी असतात आणि म्हणूनच त्या वस्तूच्या खरेदीपासून लाभ झाल्यासारखे वाटत असते. त्यासच लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य असे म्हटले जाते. लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्याची संकल्पना अभ्यासत असताना त्याची व्याख्या अभ्यासणे महत्त्वाचे आहे. अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मार्शलने उपभोक्त्याचे लाभाधिक्य या संदर्भात व्याख्या केलेली आहे. त्यांची व्याख्या अशी आहे: एखाद्या वस्तूला मुकण्याऐवजी त्या वस्तूसाठी व्यक्ती जी किंमत देण्यासाठी तयार असते, ती किंमत त्या वस्तूकरिता प्रत्यक्ष दिल्या जाणाऱ्या किमतीपेक्षा जितकी जास्त असते, त्या अधिक्य म्हणजे जादा समाधानाचे आर्थिक मापन होय. त्यासच उपभोक्त्याचे संतोषाधिक्य असे म्हणता येईल. थोडक्यात या व्याख्येवरून असे स्पष्ट होते की उपभोक्ता देऊ इच्छित असणारी किंमत आणि प्रत्यक्ष किंमत यामधील जो फरक असतो त्यासच लाभाधिक्य असे म्हटले जाते. लाभाधिक्याची संकल्पना अभ्यासण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊन ही संकल्पना स्पष्ट करूया. उदाहरणार्थ, जो उपभोक्ता आहे, हा उपभोक्ता पत्राचे नग खरेदी करत आहे. पत्र अत्यंत आवश्यक वस्तू असल्यामुळे तो पत्राच्या पहिल्या नगासाठी जास्तीत जास्त किंमत देण्यासाठी तयार असतो. उपभोक्ता पत्राच्या पहिल्या नगासाठी 10 रुपये देण्यासाठी तयार असतो, परंतु पत्राची प्रत्यक्ष किंमत 2 रुपये असते. त्यामुळे पत्राच्या पहिल्या नगाच्या खरेदीपासून 8 रुपये लाभ झाल्यासारखे वाटत असते. त्यासच लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य असे म्हटले जाते. त्यानंतर उपभोक्ता पत्राच्या दुसऱ्या नगासाठी 8 रुपये देण्यासाठी तयार असतो. पहिल्यापेक्षा तो दुसऱ्या पत्राच्या नगासाठी कमी पैसे मोजत असतोय, कारण पत्राच्या पहिल्या नगातून त्याची गरज काही प्रमाणात भागलेली असते आणि म्हणून तो पत्राच्या दुसऱ्या नगासाठी पहिल्या नगापेक्षा कमी रुपये देण्यासाठी तयार होतो. 8 रुपये देण्यासाठी तो तयार असतो, परंतु प्रत्यक्ष किंमत ही 2 रुपयेच असते. त्यामुळे पत्राच्या दुसऱ्या नगाच्या खरेदीपासून 6 रुपये लाभ झाल्यासारखे वाटत असते, म्हणून त्यास लाभाधिक्य असे म्हटले जाते. त्यानंतर पत्राचा तिसरा नग जो आहे तो उपभोक्ता खरेदी करत असतो. 2 नगापासून पत्राची बऱ्यापैकी गरज पूर्ण झाल्यामुळे पत्राच्या तिसऱ्या नगासाठी तो 6 रुपये देण्यासाठी तयार असतो. प्रत्यक्ष किंमत ही 2 रुपयेच असते. त्यामुळे देऊ इच्छित असणारी किंमत 6 रुपये आणि प्रत्यक्ष किंमत 2 रुपये असल्यामुळे साहजिकच तिसऱ्या नगापासून 4 रुपये लाभाधिक्य मिळते. त्यानंतर पत्राच्या चौथ्या नगासाठी तो 4 रुपये देण्यासाठी तयार असतो. प्रत्यक्ष किंमत ही 2 रुपये असते. त्यामुळे चौथ्या नगाच्या खरेदीपासून 2 रुपये लाभाधिक्य त्यास मिळत असते. आणि शेवटी पत्राच्या 5व्या नगासाठी तो 2 रुपये देण्यासाठी तयार असतो. प्रत्यक्ष किंमत देखील 2 रुपयेच असते. त्यामुळे शेवटच्या नगापासून लाभाधिक्य मिळत नाही, कारण देऊ इच्छित असणारी किंमत 2 रुपये आहे आणि प्रत्यक्ष किंमत देखील 2 रुपये आहे. त्यामुळे शेवटच्या नगाच्या खरेदीपासून
लाभाधिक्य मिळत नाही. लाभाधिक्याची ही संकल्पना उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची ही संकल्पना घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. याचाच अर्थ उपभोक्ता पत्राचे नग जसजसे अधिक प्रमाणात खरेदी करत जात असतो तसतसे त्या पत्राच्या नगापासून मिळणारे लाभाधिक्य हे देखील घटत जाते, हे यावरून स्पष्ट होते. थोडक्यात पत्राचे 5 नग तो खरेदी करतो. त्या 5 नगापासून त्यास एकूण उपयोगिता 30 इतकी मिळते. त्यासाठी तो 10 रुपये खर्च करतो. तर अशा प्रकारे एकंदरीत पत्राचे नग खरेदी करतो या उदाहरणाच्या सहाय्याने ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर हेच उदाहरण आपण आकृतीच्या सहाय्याने देखील स्पष्ट करू शकतो. उपभोक्ता पत्राचे नग जसजसे खरेदी करतो तसतसे त्यापासून मिळणारे लाभाधिक्य किंवा संतोषाधिक्य घटत जाते. हे आकृतीच्या सहाय्याने आपण स्पष्ट करूया. अक्षावर पत्राची नग संख्या दर्शवलेली आहे. 1 2 3 4 5 अशा प्रकारे पत्राचे 1 ते 5 नग दर्शवलेले आहेत. या अक्षावर पत्राच्या नगाची किंमत अर्थात सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. 2 4 6 8 10 याप्रमाणे. उपभोक्ता पत्राच्या पहिल्या नगासाठी 10 रुपये देण्यासाठी तयार आहे, परंतु प्रत्यक्ष किंमत 2 रुपये आहे. त्यामुळे 10 रुपयामधून 2 रुपये जर वजा केले तर शिल्लक राहतात 8 रुपये. त्यामुळे रेखांकित जो भाग आहे हा भाग म्हणजेच पत्राच्या पहिल्या नगापासून 8 रुपये लाभाधिक्य मिळते. त्यानंतर पत्राच्या दुसऱ्या नगासाठी तो 8 रुपये देण्यासाठी तयार आहे. प्रत्यक्ष किंमत 2 रुपयेच आहे. त्यामुळे 8 रुपयामधून 2 रुपये वजा केल्यास 6 रुपये लाभाधिक्य मिळते. आकृतीमध्ये रेखांकित जो भाग आहे तो भाग म्हणजेच पत्राच्या दुसऱ्या नगापासून 6 रुपये लाभाधिक्य मिळते, हे या आकृतीवरून स्पष्ट होते. पत्राच्या तिसऱ्या नगासाठी उपभोक्ता 6 रुपये देण्यासाठी तयार आहे. प्रत्यक्ष किंमत 2 रुपयेच आहे. 6 रुपयामधून 2 रुपये वजा केल्यास 4 रुपये लाभाधिक्य मिळते. म्हणजेच पत्राच्या तिसऱ्या नगापासून उपभोक्त्यास 4 रुपये लाभाधिक्य मिळते. आकृतीत रेखांकित केलेला भाग म्हणजेच 4 रुपये लाभाधिक्य पत्राच्या तिसऱ्या नगापासून मिळते, हे यावरून स्पष्ट होते. पत्राच्या चौथ्या नगासाठी तो 4 रुपये देण्यासाठी तयार होतो. प्रत्यक्ष किंमत 2 रुपयेच आहे. 4 रुपयामधून 2 रुपये वजा केल्यास 2 रुपये लाभ होतो. आकृतीमध्ये रेखांकित जो भाग आहे हा भाग म्हणजेच पत्राच्या चौथ्या नगाच्या खरेदीपासून 2 रुपये लाभाधिक्य मिळते, हे यावरून स्पष्ट होते. आणि शेवटी पत्राच्या 5व्या नगासाठी तो 2 रुपये देण्यासाठी तयार आहे, परंतु प्रत्यक्ष किंमत देखील 2 रुपयेच आहे. म्हणून पत्राच्या 5व्या नगापासून लाभाधिक्य मिळत नाही. अशा प्रकारे एकंदरीत पत्राचे हे जे 4 नग आहेत या 4 नगापासून लाभाधिक्य मिळते. आकृतीमधील संपूर्ण रेखांकित भाग म्हणजे एकूण लाभाधिक्य असल्याचं स्पष्ट होते. परंतु लाभाधिक्याचा हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येत आहे. याचाच अर्थ असा होतो की उपभोक्ता पत्राचे नग जसजसे अधिक प्रमाणात खरेदी करत जातो तसतसे त्यापासून मिळणारे लाभाधिक्य घटत जाते,
हे यावरून स्पष्ट होते. उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना अभ्यासत असताना उपभोक्त्याच्या लाभाधिक्याचे महत्त्व पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अनेक बाबतीत ही संकल्पना महत्त्वाची आहे. प्रथम, या संकल्पनेचा उपयोग सरकारला मोठ्या प्रमाणात होत असतो, कारण सरकारमार्फत विविध वस्तूंवर कर आकारले जात असतात. कर आकारणी वेळी लाभाधिक्याची संकल्पना सरकारला मार्गदर्शक ठरते. ज्या वस्तूपासून अधिक लाभाधिक्य उपभोक्त्यांना मिळते त्या वस्तूवर जास्तीत जास्त कर आकारता येणे सरकारला शक्य असते. थोडक्यात, कराची आकारणी करत असताना सरकारला या संकल्पनेचा उपयोग होतो. त्यानंतर जो मक्तेदार असतो, या मक्तेदाराला देखील या संकल्पनेचा उपयोग होतो, कारण मक्तेदार हा किंमतकर्ता असतो. वस्तूची तो किंमत ठरवत असतोय. किंमत ठरवताना त्याला या संकल्पनेचा उपयोग होत असतो. ज्या वस्तूसाठी उपभोक्ता जास्तीत जास्त किंमत देण्यासाठी तयार असतो त्या वस्तूवर तो जास्तीत जास्त किंमत आकारतो, कारण त्या वस्तूवर जरी जास्तीत जास्त किंमत आकारली तरी त्या वस्तूची मागणी जी आहे ही मागणी कमी होऊ शकत नाही, हे या संकल्पनेवरून स्पष्ट होते. म्हणून सरकारला जसा या संकल्पनेचा उपयोग होतो त्याचप्रमाणे मक्तेदाराला देखील या संकल्पनेचा उपयोग जो आहे हा होत असतो, हे यावरून स्पष्ट होते. त्यानंतर राहणीमानाची तुलना करता येणं शक्य आहे. उपभोक्त्याचे लाभाधिक्य या संकल्पनेवरून राहणीमानाची संकल्पना जी आहे या संकल्पनेचा तौलनिक अभ्यास करता येणं शक्य असते. एकाच देशातील दोन भिन्न ठिकाणच्या लोकांच्या राहणीमानाची तुलना करता येणं शक्य असते. तसेच दोन देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करण्यासाठी उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना उपयुक्त ठरते. थोडक्यात, राहणीमानाचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना महत्त्वाची आहे. त्यानंतर उपयोगिता मूल्ये व विनिमय मूल्ये यामधील जो फरक आहे हा फरक लक्षात घेण्यासाठी देखील किंवा समजवून घेण्यासाठी देखील उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना महत्त्वाची आहे. उपयोगितेवरून उपयोगिता मूल्ये ठरत असते. याचाच अर्थ ज्या वस्तूपासून जास्त उपयोगिता मिळते त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य हे अधिक असते. उदाहरणार्थ, मीठ असेल, आगपेटे असेल, या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असते आणि म्हणून त्या वस्तूंना उपयोगिता मूल्य जे आहे हे उपयोगिता मूल्य अधिक प्राप्त होत असते. तर किमतीवरून विनिमय मूल्य ठरते. ज्या वस्तूची किंमत जास्त असते त्या वस्तूला विनिमय मूल्य जास्त प्राप्त होत असते. उदाहरणार्थ, हिरे, माणके यासारख्या मौल्यवान वस्तू ज्या असतात या वस्तूंचे विनिमय मूल्य जे आहे हे अधिक असते. यातील फरक लाभाधिक्यामुळे समजणं शक्य असते. त्या कामी देखील ही संकल्पना महत्त्वाची आहे. तसेच कल्याणकारी अर्थशास्त्राला उपयुक्त ही संकल्पना आहे. प्रत्येक देश किंवा प्रत्येक देशातील सरकार आपापल्या लोकांचं राहणीमान जे आहे हे राहणीमान वाढवण्याचा प्रयत्न करीत असते. नागरिकांचे महत्तम कल्याण करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त कल्याणासाठी काही उत्पादने स्वतःकडे घेत असते. उदाहरणार्थ, विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे आहे हे उत्पादन स्वतः शासन करत असते आणि त्या वस्तूंचे वाटप जे आहे
हे देखील शासनामार्फत केले जात असते. किमती ठरवण्यास या संकल्पनेचा उपयोग जो आहे तो उपयोग होत असतो. ही कल्याणकारी अर्थशास्त्राला उपभोक्त्याचे लाभाधिक्य या संकल्पनेचं महत्त्व जास्तीत जास्त आपल्याला असल्याचं सांगता येईल, जेणेकरून लोकांचं जास्तीत जास्त किंवा महत्तम कल्याण कसं होईल यासाठी ही संकल्पना महत्त्वाची आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे मोजता येणं शक्य आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार जो होत असतो त्या व्यापारापासून जे फायदे होत असतात या फायद्याचं मोजमाप करण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची आहे. समजा विदेशी वस्तू स्वस्त असल्यास आणि स्वदेशी वस्तू महाग असल्यास वस्तूंच्या आयातीने लाभाधिक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्यास ही संकल्पना उपयुक्त असते. आणि शेवटी परिस्थिती व संधी यांची तुलना करता येणं या संकल्पनेमुळे शक्य होते. अनुकूल आर्थिक परिस्थितीमुळे मिळणाऱ्या फायद्याची कल्पना या संकल्पनेमुळे येत असते. थोडक्यात उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना अभ्यासत असताना तिचं महत्त्व या अर्थाने आपल्याला सांगता येईल. उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचे महत्त्व आपण अभ्यासलेले आहे. तरी देखील या संकल्पनेवर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेल्या आहेत. त्या टीका कोणत्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहूया. प्रथम, उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे असे म्हटलेले आहे. यामध्ये विशेषतः उपयोगिता व्यक्तिनिष्ठ असून बाजारातील मागणी ही वस्तुनिष्ठ संकल्पना आहे. त्यामुळे मार्शलच्या म्हणण्याप्रमाणे उपभोक्ता नेहमीच विवेकशील वागेलच असे नाही आणि म्हणूनच या संकल्पनेवर मर्यादा येतात. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे याचा अर्थ असा होतो की एखाद्या वस्तूपासून सर्वच व्यक्तींना सारखीच उपयोगिता मिळेल असं नाही. त्या वस्तूपासून एखाद्या व्यक्तीला अधिक उपयोगिता मिळू शकेल, दुसऱ्या व्यक्तीला कमी उपयोगिता मिळू शकेल. या अर्थाने उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे आणि म्हणून त्याचा उपयोग प्रत्येक वेळी होईलच सर्व व्यक्तींच्या बाबतीत असं नाही. अशा प्रकारची टीका यावर करण्यात आलेली आहे. त्यानंतर उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येत नाही. डॉक्टर मार्शलने उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे म्हटलेले आहे. परंतु टीकाकारांनी यावर अशी टीका केलेली आहे की उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येत नाही, कारण उपयोगिता ही मानसिक संकल्पना असल्याने ती निश्चित संख्येत व्यक्त करणे अशक्य आहे. तसेच एकाच वेळी अनेक वस्तूंचा उपभोग व्यक्ती घेत असते. त्यामुळे कोणत्या वस्तूपासून किती उपयोगिता मिळते हे संख्येमध्ये अचूकपणे सांगता येत नाही. अशा प्रकारची टीकाकारांनी यावर केलेली आहे. त्यानंतर पुढची टीका आहे, उपभोक्ता बुद्धिनिष्ठ वागतोच असे नाही. मार्शलने आपल्या उपयोगिता सिद्धांतामध्ये उपभोक्ता नेहमी बुद्धिनिष्ठ वागतो असे म्हटलेले आहे. परंतु टीकाकारांना ते मान्य नाही, कारण उपभोक्ता हा गणक यंत्र नाही. त्यामुळे त्याचे हिशोब नेहमीच खरे ठरतील असे नाही. अशा प्रकारची टीकाकारांनी या संकल्पनेवर केलेली आहे. त्यानंतर पैशाचा मापनदंड समाधानकारक नाही. उपयोगिता ही पैशामध्ये
मोजली जाते, परंतु पैशाचे जे मूल्य आहे हे मूल्य नेहमी स्थिर असतेच असे पण नाही. पैशाच्या मूल्यामध्ये सतत चढ उतार होत असतात. एखाद्या वस्तूसाठी दोन व्यक्ती समान पैसे देतात, परंतु दोघांनाही समान उपयोगिता मिळते असे नाही. त्यानंतर पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असत नाही. मार्शलने आपल्या विश्लेषणामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते असे म्हटलेले आहे, परंतु टीकाकारांनी यावर टीका केलेली आहे की पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ही सीमांत उपयोगिता स्थिर नसते. उपयोगितेच्या मापनासाठी पैशाचा वापर केला जात असतो, परंतु व्यक्तीच्या उत्पन्नातील बदलानुसार पैशाच्या सीमांत उपयोगितेमध्ये फरक पडत असतो. त्यामुळेच पैशाच्या सहाय्याने सीमांत उपयोगिता जी मोजली जात असते ती योग्य आहे असं म्हणणं बरोबर नाही. अशा प्रकारची टीका यावर केली जाते. त्यानंतर गिपेन वस्तूंची समस्या. गिपेन वस्तूंच्या बाबतीत मार्शलने कोणत्याही प्रकारचे विश्लेषण जे आहे हे विश्लेषण केलेले नाही. मार्शलने मागणीच्या सिद्धांतामध्ये वस्तूची किंमत ज्यावेळी वाढते तेव्हा मागणी कमी होते आणि किंमत जेव्हा कमी होते तेव्हा मागणी वाढते असे म्हटले आहे. परंतु गिपेन वस्तू ज्या आहेत या गिपेन वस्तूंचा विचार मार्शलनी आपल्या विश्लेषणामध्ये केलेला नाही. अशा प्रकारची टीका यावरती केली जाते. तसेच अविभाज्य वस्तूंची समस्या. ज्या वस्तू अविभाज्य आहेत या वस्तूंची समस्या या ठिकाणी निर्माण होते. उदाहरणार्थ घर असेल, फ्रीज असेल, टी व्ही असेल इत्यादी वस्तू या अविभाज्य आहेत. या वस्तूंची सीमांत उपयोगिता कशी मोजावयाची व मागणी वक्र कसा तयार करावयाचा याबाबत स्पष्ट उल्लेख किंवा चर्चा या ठिकाणी केलेली नाही, म्हणून यावर मर्यादा पडते आणि शेवटी मागणी किंमत शिवाय इतर घटकावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ लोकसंख्या, लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या सवयी, सभोवतालची परिस्थिती, पर्याय वस्तू इत्यादीमध्ये ज्यावेळी बदल होत असतो त्यावेळी मागणीमध्ये देखील बदल होत असतो. म्हणजेच वस्तूची मागणी केवळ किमतीवर अवलंबून असते असे जे मार्शलनी म्हटलेलं आहे हे चुकीचे असून वस्तूची मागणी केवळ किमतीवर अवलंबून नसून त्यासाठी इतरही घटक अवलंबून असतात हे यावरून स्पष्ट होते. अशा प्रकारची टीका या संकल्पनेवर केलेली आहेत. थोडक्यात आज आपण उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना अभ्यासलेली आहे. ही संकल्पना अभ्यासत असताना या संकल्पनेचा विकास कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी केला, उपभोक्त्याचे लाभाधिक्य म्हणजे काय, उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची व्याख्या आणि उदाहरणाच्या सहाय्याने व आकृतीच्या सहाय्याने ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. तसेच या संकल्पनेचे महत्त्व आणि त्यावरील टीका यांची चर्चा आज आपण केलेली आहे. धन्यवाद.